राज्याच्या राजकारणात एक बातमी सध्या सातत्याने डोकं वर काढते, ती म्हणजे दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासंदर्भातली आणि त्यानिमित्ताने शरद पवारांची राष्ट्रवादी मग एनडीएमध्ये सहभागी होणार का याविषयीची। राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवस पडद्यामागे सुरू असलेल्या भेटीगाठींचा सिलसिला बघता विलिनीकरणाच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलंय। 22 जुलैला शरद पवारांनी नवी दिल्लीत पंतप्रधान मोदींची भेट घेतली। यावेळी सुप्रिया सुळे देखील सोबत होत्या। अर्ध्या तासाच्या खलबतांनंतर दुसऱ्या दिवशी अर्थात 23 जुलैला पार्थ पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवारांच्या नवी दिल्लीतल्या घरी धाव घेतली। या बैठकीचा तपशील समोर आला नाहीये। एकीकडे भेटीगाठी वाढत असताना शरद पवारांनी एका वाक्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचा काहीच संबंध नाही असं वक्तव्य करत सर्व चर्चा फेटाळल्या। त्यामुळे पवारांच्या बोलण्याचा नेमका अन्वयार्थ काय याचं उत्तर पुढच्या काही दिवसात मिळणं अपेक्षित आहे। खरं तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात पुन्हा एकदा चर्चा घडू लागलेल्या आहेत। त्या संदर्भात खरं तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात पुन्हा एकदा चर्चा घडू लागलेल्या आहेत। त्या संदर्भात दरम्यान शरद पवारांचे सध्याचे मित्रपक्ष आणि राजकीय वर्तुळातनं काही प्रतिक्रिया समोर आलेल्या आहेत। कोणत्या नेत्यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे जाणून घेऊया। शरद पवार, माननीय शरद पवार आणि सुप्रियाताई सुळे हे ज्या पक्षाचं नेतृत्व करतायत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ओरिजिनल, डुप्लिकेट नाही, म्हणजे अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस नाही, हा पक्ष मी खात्रीने सांगतो कधीही जातीयवादी आणि राष्ट्रविघातक अशा पक्षाबरोबर जाणार नाही। म्हणजे भाजपबरोबर जी विचारधारा आम्ही पवार साहेबांच्या अनेक वर्ष आम्ही अनुभवतोय, पाहतो, त्या विचारधारेमध्ये नरेंद्र मोदींचा पक्ष बसत नाही। आज आमच्यासमोर कोण कोणत्या पक्षात चाललेला आहे याच्यापेक्षा देशातल्या तरुणांचा जो आज प्रश्न ऐरणीवर आलेला आहे, ज्या पद्धतीनं आंदोलनकर्त्यांवर AK-47च्या माध्यमातून गोळ्या चालवल्या आल्यात, पॅलेटच्या माध्यमातून गोळ्या टाकण्यात आल्या आणि त्यांना आतंकवादी आणि नक्षलवादी, शहरी नक्षलवादी घोषित करण्याचा जो प्रयत्न जो केला गेलेला आहे, त्या गोष्टी आता आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत। सगळ्यात भेट झाली, त्याच्या काय चर्चा झाली त्याच्यामध्ये हे आपल्या कुणालाही माहित नाही। आता या सगळ्या वावड्या आहेत किंवा काय वस्तुस्थिती असेल पण ते आता आपण सांगू शकत नाही, मी सांगू शकत नाही, पण अतिशय वरिष्ठ पातळीवर डायरेक्ट मोदी साहेबांनाच ते भेटलेले आहेत परवा। त्यामुळे आज मला सांगता येणार नाही की ते काय बोलले, काय चाललेलं आहे, जेव्हा समोर येईल त्यावेळेस ते आपल्याला कळेल। हे मी बोलणं म्हणजे नुसतं हवेत बाळ उडवण्यासारखं होईल। या होत्या राष्ट्रवादीच्या मित्रपक्षांसह अन्य नेत्यांच्या प्रतिक्रिया। दरम्यान राष्ट्रवादीतनं देखील काही प्रतिक्रिया समोर आलेल्या आहेत। नेमकं कोणत्या नेत्यांनी काय म्हटलेलं आहे तेही आता बघूया। आदरणीय पवार साहेब कधीही NDA बरोबर जाणार नाहीत, त्या विचारावर त्या ठिकाणी जाणार नाहीत आणि सुप्रियाताई सुद्धा विचाराच्या पक्क्या आहेत आणि आम्ही सुद्धा आहोत। आता आमच्यातले अनेक आमदार म्हणजे बहुतांश आमदार हे लोकांबरोबर राहून लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी रस्त्यावर लढायला तयार आहेत। त्यामुळे कुठेही आमची NDA बरोबर त्या ठिकाणी चर्चा आहे नाही तर चालू आहे असं मला तरी त्या ठिकाणी वाटत नाही। पवार साहेब हे देशाचे नेते आहेत आणि पवार साहेबांचं मार्गदर्शन कुणी आम्ही कधीही केव्हाही राष्ट्रवादी पक्षाचा कार्यकर्ता तर घेऊ शकतो, पण या देशातला कुठल्याही पक्षाचा नेता कार्यकर्ता हे आदरणीय पवार साहेबांचं मार्गदर्शन घेत असतो। त्यामुळं पवार साहेबांना भेटणं, पवार साहेबांची भेट घेणं, पवार साहेबांचा आशीर्वाद घेणं ह्यात मला कुठेही चुकीचं वाटत नाही। मी आणि सुप्रियाताई दोघंजण अमित भाई शाह यांच्याकडे गेलो, पण त्याचं कारण वेगळं होतं की रेवतीताईचं रिसेप्शनचा कार्यक्रम 10 ऑगस्टला आहे, त्याच्यासाठी आम्ही निमंत्रण द्यायसाठी गेलो। कारण याच्यामध्ये कुणीतरी व्यक्तीची म्हणा, कुठल्या तरी पक्षाचं कुणाचं तरी एक डाव असू शकतो की आम्हाला कुठल्या ना कुठल्या अँगलनं झालं की आम्हाला बदनाम करायचं। पण विषय असा आहे की आम्ही 8चे 8 खासदार इम्पॅक्ट आहोत, कुठंही काही होणार नाही। 8चा निर्णय आमचा हा एक निर्णय असेल। आमच्या आदरणीय ताई हे आमच्या नेत्या आहेत, त्याच्यामुळे ताईच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत असताना दिल्लीमध्ये कुठलाही काही प्रॉब्लेम नाही आहे। पण अननेसेसरी कुणीतरी काहीतरी बोलतंय।